नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. स्वागत आहे तुमचं डिवाइन मराठी चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देणार आहे आणि तुमच्या शरीराला, मनाला आणि आयुष्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. अनेक वेळा आपण वय वाढल्यावर शरीरातील बदल, हालचालीतील अडचणी आणि सतत येणारे दुखणे यामुळे थकवा, नैराश्य आणि चिंता अनुभवतो. पण काळजी करू नका मित्रांनो, कारण आज आपण असे मार्ग जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनशैलीत थोड्या सोप्या पण प्रभावी बदल करून तुमचा दिवस अधिक ऊर्जावान, हलका आणि आनंदी बनवतील. या व्हिडिओ तुम्हाला असे मार्गदर्शन मिळणार आहे जे तुमच्या आरोग्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करेल, तुमच्या शरीरातील हालचाल सुधारेल, तुम्हाला सक्रिय ठेवेल आणि आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे मित्रांनो, फक्त पाहणे पुरेसे नाही, तुम्ही पूर्ण लक्ष देऊन पहा आणि आपल्या शरीराला, मनाला आणि आयुष्याला नव्याने बळ मिळवून द्या. चला तर मग आजच्या प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया काही खूप खास आणि प्रभावी उपाय जे तुमचे जीवन आनंदी, तंदुरुस्त आणि निरोगी बनवतील. अनेक वृद्धांचे साठीनंतर पाय, कंबर, सांधे दुखायला लागतात. शरीरातील हालचाल कमी होते, दररोजच्या कामात त्रास होतो आणि बरेच जण औषधांवर अवलंबून होतात. पण जर काही सोप्या पण प्रभावी गोष्टी आहारात समाविष्ट केल्या तर आयुष्यभर औषधांची गरज कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे टाळता येऊ शकते. या गोष्टी 5 महत्त्वाच्या आहेत ज्यांचा परिणाम आपल्या शरीराच्या मुख्य भागांवर होतो आणि दुखण्यांपासून मुक्त करतो. ही गोष्ट फक्त शरीराच्या शक्तीसाठी नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शरीरात दुखणे असेल तर मनावरही ताण येतो आणि जीवनातील आनंद कमी होतो. पहिली गोष्ट म्हणजे लसूण. लसूण हे एक नैसर्गिक औषध आहे. त्यात अँटीबायोटिक गुणधर्म आहेत आणि रक्ताभिसरण सुधारते. जर तुम्ही रोज थोडेसे लसूण खाल्ले तर शरीरातील सूज कमी होते, सांधेदुखीवर परिणाम होतो, रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. साठीनंतर शरीरातील सूक्ष्म नसे, स्नायू आणि सांधे कमजोर होतात. लसूण त्यांना बळ देतो. तुम्ही लसूण फक्त कच्चा खाऊ शकता किंवा उकडलेल्या पदार्थात मिसळून घेऊ शकता. रोज सकाळी अर्धा चमचा लसूण रोज घेणे या वयातील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते. लसूणामुळे केवळ सांधेदुखी कमी होत नाही तर प्रतिकारशक्तीही वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे गूळ. गूळ म्हणजे नैसर्गिक साखर ज्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियमसारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात. साठीनंतर हाडं कमकुवत होतात आणि जखम होण्याची शक्यता वाढते. गूळ हाडं मजबूत करण्यास मदत करते आणि रक्तनिर्मिती सुधारते. तसेच सांध्यांवर होणारी वेदना कमी करण्यास गूळ खूप उपयोगी आहे. तुम्ही गूळ चहा, गुळाचे लाडू किंवा थोडेसे गूळ थेट खाल्ले तरी चालेल. हे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो आणि स्नायूंची हालचाल सुरळीत राहते. तिसरी गोष्ट म्हणजे तुळस. तुळस ही केवळ एक औषध नाही तर जीवनाचा भाग आहे. यामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म आहेत जे सांधे आणि कंबरदुखीसाठी प्रभावी ठरतात. रोज तुळसाच्या पानांचा रस थोड्या पाण्यात मिसळून प्यायल्यास किंवा फक्त तुळसाच्या पानांची चहा म्हणून सेवन केल्यास शरीरातील सूज कमी होते, पचनसंस्था सुधारते. तुळस शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे सांधे आणि स्नायूंवर ताण कमी होतो. चौथी गोष्ट म्हणजे आवळा. आवळा हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले फळ आहे. साठीनंतर शरीरातील पेशी हळूहळू कमजोर होतात, त्वचा पातळ होते आणि सांधेदुखी वाढतो. आवळा हाडं, स्नायू आणि त्वचेचं पोषण करतो. रोज आवळ्याचा रस किंवा गुळाबरोबर आवळ्याचं लोणचंही खाल्लं तर शरीरातील सूज कमी होते आणि रोगप्रतिकार क्षमता वाढते. आवळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो. पाचवी गोष्ट म्हणजे अक्रोड किंवा बदाम. अक्रोड आणि बदाम हृदयासाठी, मेंदूसाठी आणि स्नायूंसाठी अत्यंत फायदेशीर असतात. साठीनंतर स्नायूंची हालचाल कमी होते आणि सांधेदुखी वाढतो. पण रोज 5-6 अक्रोड किंवा बदाम खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले फॅटी ॲसिड मिळते. हे फक्त स्नायू मजबूत करत नाही तर सांधे लवचिक ठेवतो. तसेच हे मेंदूच्या स्वास्थ्यासाठीही खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे वृद्धावस्थेत स्मरणशक्ती टिकून राहते. या 5 गोष्टी नियमितपणे खाल्ल्यास साठीनंतरचे शरीर तंदुरुस्त राहते, औषधांवर अवलंबित्व कमी होते, पाय, कंबर आणि सांधे दुखणे कमी होते, स्नायू लवचिक राहतात आणि जीवनातील सक्रियता टिकून राहते.
या सर्व गोष्टी केवळ शरीराच्या स्वास्थ्यासाठी नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाच्या आहेत, कारण शरीरातील त्रास मनावर ताण निर्माण करतो आणि रोजच्या कामात अडथळा आणतो. त्यामुळे वयाच्या 60 नंतर या गोष्टींचा समावेश आहारात करून आपण आयुष्यभर आरोग्यपूर्ण आणि दुखण्यापासून मुक्त जीवन जगू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणतेही औषध खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण या नैसर्गिक पदार्थांचा नियमित सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते, तसेच शरीराला बळ मिळते, रक्ताभिसरण सुधारते, स्नायू लवचिक राहतात आणि संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे 60 नंतर जीवनात सक्रियता टिकते आणि आयुष्यभर औषधांवर अवलंबित्व कमी होते. म्हणून आजपासूनच या गोष्टी आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा आणि शरीराला नैसर्गिक बळ द्या. पाय, कंबर आणि सांधे दुखणे कमी करा, स्नायू मजबूत करा आणि निरोगी वृद्धत्वाचा आनंद घ्या. या 5 गोष्टी म्हणजे लसूण, गूळ, तुळस, आवळा आणि अक्रोड किंवा बदाम. या सर्व गोष्टींचं योग्य प्रकारे सेवन केल्यास शरीरातील सूज कमी होतो, हाडं मजबूत राहतात, स्नायू लवचिक राहतात, रक्तसंचार सुधारतो, रोगप्रतिकार क्षमता वाढते, मानसिक स्वास्थ्य टिकते आणि वृद्धावस्थेतही आपण सक्रिय राहतो. या नैसर्गिक उपायांमुळे औषधांवर अवलंबित्व कमी होते आणि शरीराला नैसर्गिक आरोग्य मिळते. मित्रांनो, ही माहिती लक्षात ठेवा. 60 नंतर या गोष्टी खाल्ल्यास आयुष्यभर औषधांची गरजच उरणार नाही. त्यामुळे लसूण, गूळ, तुळस, आवळा आणि अक्रोड किंवा बदाम आपल्या आहारात नियमित समाविष्ट करा आणि निरोगी तंदुरुस्त आयुष्याचा आनंद घ्या. मित्रांनो, 60 नंतर कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे आहे. लसूण सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 कळ्या किंवा अर्धा चमचा रस घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते, सूज कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते. गूळ सकाळी किंवा दुपारी थोड्या प्रमाणात खाल्ल्यास हाडं मजबूत होतात आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. तुळशीची 1 ते 2 पानं किंवा तिचा चहा घेतल्याने पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आवळा, कच्चा, रस किंवा गुळासोबत घेतल्यास हाडं मजबूत होतात, स्नायूंना पोषण मिळते आणि साखर नियंत्रित राहते. रोज 5 ते 6 अक्रोड किंवा बदाम खाल्ल्यास स्नायू आणि सांधे मजबूत राहतात, हृदय आणि मेंदू सुरक्षित राहतात. या 5 गोष्टी नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास दुखणे कमी होते, सूज घटते, रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि 60 नंतरही शरीर तंदुरुस्त राहते. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की 60 नंतर या नैसर्गिक गोष्टी खाल्ल्याने शरीरावर कोणते सकारात्मक बदल होतात आणि औषधांची गरज कशी कमी होते. लसूण खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते, रक्ताभिसरण सुधारते, सांधेदुखी कमी होते, स्नायू व हाडांना बळ मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते. गूळ नियमित खाल्ल्यास हाडं मजबूत राहतात, रक्तनिर्मिती सुधारते, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि सांधेदुखी कमी होते. तुळस घेण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन सुधारते, सांधे व स्नायू लवचिक राहतात आणि कंबरदुखी कमी होते. आवळा खाल्ल्याने अँटीऑक्सिडंट्स मिळतात, हाडं व स्नायू मजबूत होतात, साखर नियंत्रित राहते, प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. अक्रोड किंवा बदाम खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते, स्नायू सांधे बळकट राहतात, हृदय आणि मेंदू सुरक्षित राहतात आणि शरीर लवचिक राहते. या सर्व गोष्टी नियमित घेतल्यास शरीरातील दुखणे कमी होते, हालचाल सुधारते, हाडं स्नायू मजबूत राहतात, रक्ताभिसरण चांगले राहते, मानसिक स्वास्थ्य टिकते, हृदय व मेंदू कार्यक्षम राहतात आणि औषधांवर अवलंबित्व कमी होते. या नैसर्गिक पदार्थांचा सेवन कायम ठेवल्यास वृद्धावस्थेतही सक्रियता, ऊर्जा, लवचिकता आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता टिकून राहते. पाय, कंबर आणि सांधे दुखणे कमी होते, शरीर हलके वाटते, थकवा कमी होतो आणि त्वचा पोषित राहते. लसूण, गूळ, तुळस, आवळा आणि अक्रोड किंवा बदाम या 5 गोष्टी नियमित खाल्ल्याने शरीर आणि मन तंदुरुस्त राहते, प्रतिकारशक्ती वाढते, हाडं मजबूत राहतात, रक्ताभिसरण सुधारते आणि वृद्धावस्थेतही निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगता येते. आजपासूनच या नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश करा आणि आयुष्यभर औषधांवरील अवलंबित्व कमी करून निरोगी जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत आरोग्याच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य आणि जीवनाचे तंदुरुस्त राहणे हे तुमच्या हातात आहे. या व्हिडिओत दिलेल्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन आपल्या शरीराला आणि मनाला बळ द्या. मित्रांनो,
नियमितपणे आहार आणि जीवनशैली सुधारल्यास तुम्ही आयुष्यभर तंदुरुस्त राहू शकता. त्यामुळे आजपासूनच या मार्गदर्शनाचा अवलंब करा आणि निरोगी, तंदुरुस्त आणि सुखी जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद.